बिग बॉस मराठी सीझन 6च्या मेकर्सने तिकडे ऑफिशियली आता कंटेस्टंटचे प्रोमो रिलीज करायला सुरुवात केलेली आहे। आता आज तारीख आहे 8 रात्री 11 वाजता ही मी व्हिडिओ बनवत आहे। तोपर्यंत 4 सदस्यांचे जे प्रोमोज आहेत कंटेस्टंट प्रोमो ते तिकडे रिलीज करायचा प्रयत्न केलेला आहे बिग बॉसच्या मेकर्सने। तर त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे की नेमके हे सदस्य कोण असणार आहेत, कारण की अतिशय खतरनाक आणि खूप जास्त फॉलोअर्स असलेले जे आहे ते लोक आपल्याला यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघायला मिळणार आहेत। त्यामध्ये सर्वात पहिलं नाव जे येतंय, जो की सर्वात पहिला प्रोमो आपल्या समोर आलेला होता, तो असणार आहे राधा मुंबईकर, म्हणजेच राधा पाटील या डान्सर, जी की गौतमी पाटील आणि राधा पाटीलचे जे भांडण होते त्यामध्ये राधा पाटीलला जास्त प्राधान्य मिळालेलं आहे आणि ती सिलेक्ट झालेली आहे बिग बॉस मराठी सीझन 6 साठी। त्यानंतर दुसरा प्रोमो आला बाळा 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 या गाण्यावरती, आणि ते जे त्यातमध्ये आपल्याला बघायला मिळतो सदस्य तो आहे करण सोनावणे। येस मित्रांनो, करण सोनावणे याला तुम्ही यूट्यूबवर किंवा इन्स्टावर ॲज फोकस्ड इंडियन म्हणून तुम्ही ह्याला ओळखला असेल, आणि तोच जो आपल्याला आहे तो करण सोनावणे आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळणार आहे, त्याचाच तो प्रोमो आहे। त्यानंतर एक अतिशय बोल्ड आणि एकदम सेन्शुअल असं जे आहे ते आपल्याला डान्स बघायला मिळाला एका व्यक्तीचा, ती असणार आहे सोनाली राऊत, जी की बिग बॉस मराठीचा नाही तर बिग बॉसचा 8वा हिंदीचा सीझन जो होता त्यामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या, आणि त्यांचं देखील नाव कन्फर्म झालेलं आहे। आता यावर्षी असं म्हणतायत की या सोनाली राऊत ज्या आहेत त्या निकीची जागा घेणार आहेत, जी की 5व्या सीझनमध्ये निकी आलती, तिची जागा 6व्या सीझनमध्ये सोनाली राऊत या घेणार आहेत। आणि त्यानंतर एक तिकडे प्रोमो टाकायचा प्रयत्न केला मेकर्सनी, तो होता एक नेत्याचा, संपूर्ण धडाधड एकदम धुरंधर असा व्यक्ती घरामध्ये येणार आहे, त्यांचं नाव आहे गुणरत्न सदावर्ते। येस मित्रांनो, ऑलमोस्ट 99% जे आहे ते कन्फर्म झालेलं आहे की गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते बिग बॉस मराठी सीझन 6 साठी सिलेक्ट झालेले आहेत, आणि ह्या 4 जणांचा जो आहे तो प्रोमो तिकडे अपलोड करायचा प्रयत्न जे आहे ते मेकर्सने केलेला आहे। आता तुम्हाला या चौघांबद्दल नेमकं काय वाटतंय ना ते नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचा एक कमेंट मेकर्स बघत आहेत। मित्रांनो नक्की कमेंट करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।